तर फायनली 10वी बोर्ड विद्यार्थ्यांकरता त्यांच्या रिझल्ट बाबत आताची खूपच महत्त्वाची लेटेस्ट न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्ही पाहू शकता आपण आलेला आहे महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईट आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एकच क्वेश्चन येते बार येतं की आमचे जे रिझल्ट आहे म्हणजे 10th बोर्डचे रिझल्ट आहे ते 31 मेला लागणार आहे आणि खूप सारे यूट्यूब व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की तुमचे रिझल्ट हे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो आताच एक न्यूज आलेली आहे जी खूपच व्हायरल आणि खूपच ट्रेंडिंग जात आहे तुमच्या रिझल्ट डेट बाबत। त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, सोबतच तुमचा रिझल्ट कोणत्या तारखेला एक्सपेक्टेड येऊ शकतो त्याबद्दल खूपच इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन दिली आहे। चला ती जी व्हायरल न्यूज आहे ते पूर्ण पाहून घेऊया। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। सोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ एंड पर्यंत पहा म्हणजे तुमचे पूर्ण कन्फ्युजन क्लिअर होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आताची न्यूज आहे आणि ही न्यूज खूपच व्हायरल आणि खूपच ट्रेंडिंग जात आहे आणि द टाइम्स नावकडून हा जो आर्टिकल आहे विद्यार्थी मित्रांनो तो आलेला आहे। बघा महाराष्ट्र SSC निकाल 2024 तारखेबाबत यांनी खूपच महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। बघा महाराष्ट्र बोर्ड 10th म्हणजे 10वीचा निकाल या तारखेपर्यंत अपेक्षित आहे आणि यांनी तारखेबद्दल अपडेट दिलेली आहे। ही जी न्यूज आहे आपण पूर्ण पाहणार आहोत। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉइन होऊन जायचं आहे। तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बघा महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक मंडळ लवकरच महाराष्ट्र SSC चे निकाल जाहीर करणार आहे, परंतु बघा मागील ट्रेंडनुसार म्हणजे मागील वर्षाच्या ट्रेंडनुसार जून 2024 मध्ये निकाल अपेक्षित आहे। यांनी काय सांगितलेलं आहे की जून 2024 मध्ये म्हणजे यंदाचा निकाल तुमचा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार आहे। परंतु काय हे खरं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी तुम्हाला माहित असेल म्हणजे 2023 मध्ये जो 12वीचा निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा 25 तारखेला लावण्यात आला होता। तर एवढी जास्त विद्यार्थी संख्या असल्यावर सुद्धा यावर्षी जो 12वी बोर्डचा निकाल आहे तो विद्यार्थी मित्रांनो 21 तारखेला लागलेला आहे आणि तोच निकाल मागच्या वर्षी 25 मेला लावण्यात आला होता। म्हणजे बघा 4 दिवस अगोदर यावर्षी तुमचा निकाल लागलेला आहे। तर 10वी बोर्डचा निकाल सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हा 31 मेच्या अगोदर तुमचा प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि खूपच लवकर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये ऑफिशियल नोटीस सुद्धा जाहीर होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो जी तुम्हाला फेक इन्फॉर्मेशन देत असतील त्यांच्यापासून वाचा। सोबतच खूप सारे युट्यूबर तुम्हाला सांगतात तुमचा रिझल्ट आलेला आहे, तुमचा रिझल्ट उद्या येणार आहे, तुमचा रिझल्ट आज येणार आहे। तर अशा फेक व्हिडिओज पासून सोबतच फेक युट्यूबर पासून वाचा विद्यार्थी मित्रांनो। कोणते एका ट्रस्टेड म्हणजे जेन्युइन चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि तुम्हाला माहिती आहे या चॅनलवरती तुम्हाला तुमचा रिझल्ट लागल्यावर सुद्धा तुमच्या ऍडमिशन पर्यंत फुल सपोर्ट राहणार आहे। तर चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे कोणती पण नवीन अपडेट येतात सर्वात अगोदर तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळावी। आणि विद्यार्थी मित्रांनो खूपच लवकर येत्या 1 ते 2 दिवसात ऑफिशियल नोटीस येतात सर्वात अगोदर तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे। सो सबस्क्राइब ना तुम्हाला सर्वांना कमेंट नक्की करायची की एक्सपेक्टेड तुम्हाला किती पर्सेंटेज मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो काही ऑफिशियल नोटीस किंवा अपडेट येताच भेटूया, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।